अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या शेतीच्या वादांतून आज दोन भाऊ आणि वडिलांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर दुहेरी खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेत लहान भाऊ शीतल मारुती कुंडले वय वर्ष 45 आणि वडील मारुती बंडू कुंडले वय वर्ष 72 यांचा कुऱ्हाड आणि खोऱ्याचे घाव घालून निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे। ही घटना हिंगणगाव येथील मृताच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरी शेजारी घडली आहे। दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी थोरला भाऊ संभाजी मारुती कुंडले वय वर्ष 47 हा हातकणंगले पोलिसांत हजर झाला आहे, तर त्याचा मुलगा विवेक हाही जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तोही या खुनात सहभागी आहे का याचा संशय बळावला आहे। अधिक माहिती अशी, हिंगणगाव येथे कुंडले कुटुंबातील आजोबा बंडू कुंडले यांच्या नावे 3 एकर शेती आहे। त्यामुळे कुंडले कुटुंबातील भावांमध्ये शेतीच्या वादावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता। यातील 2 एकर मृत शीतल व वडील मारुती कुंडले यांच्याकडे होती, तर उर्वरित 1 एकर संशयित संभाजीकडे होती। यातून त्यांच्यात वरचेवर वाद होत होता। या वादामुळे घरात वारंवार तणावाचे वातावरण निर्माण होत होते। सायंकाळच्या सुमारास संबंधित शेतजमिनीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात संभाजी कुंडले याने त्याचे वडील व लहान भावावर कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला करून त्यांचा निर्घृण खून केला आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मारुती कुंडले व शीतल कुंडले यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे हिंगणगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे। दरम्यान या जमिनीच्या वादासंदर्भात 4 दिवसांपूर्वीच हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र या तक्रारीची वेळेत दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। घटनेनंतर संशयित आरोपी संभाजी कुंडले हा हातकणंगले पोलिसांत दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू होती। या दुहेरी खुनामुळे संपूर्ण हिंगणगाव परिसर हादरून गेला आहे। वाटणीच्या 20 गुंठे जमिनीसाठी वडील व भावाचा खून। आजोबांच्या नावे 3 एकर शेत जमीन होती, म्हणजे एकूण 120 गुंठे। त्यापैकी 1 एकर म्हणजे 40 गुंठे संशयित संभाजीकडे होती, तर उर्वरित 2 एकर म्हणजे 80 गुंठे वडील आणि भावांकडे होती। त्यातील केवळ 20 गुंठे जमिनीसाठी गेली 10 वर्षे वाद सुरू होता। आज परत त्याचसाठी वाद झाला आणि केवळ 20 गुंठे जमिनीसाठी दोघांचा निर्घृण खून करण्याची नामुष्की संशयितावर आली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।